मस्त पावसाळा सुरू झालाय आणि अशा हवेत घरात बसून काय फायदा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पावसाचे थेंब, हिरवगार परिसर आणि पक्ष्यांचा आवाज. मी आलो आहे खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांच्या दर्शनासाठी. जर तुम्हाला शांतता, निसर्ग आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी अनुभवायच्या असतील तर या ठिकाणी तुम्ही नक्की या. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य अगदी वेगळ्याच लेवलचं असतं. अशा ठिकाणी वेळ कसा जातो ना खरंच कळत नाही. फॅमिली, फ्रेंड्स आणि आपल्या पार्टनरसोबत हा जो स्पॉट आहे तो खूप छान आहे. खांदेश्वरपासून अगदी हा स्पॉट आपल्याला 1 आवर अवे आहे. सो आपण इझिली सॅटर्डे संडेमध्ये इकडे व्हिजिट करू शकतो. 1 आवर जायला, 1 आवर यायला. आणि तिकडे आपण प्रसाद म्हणून भोजनाचाही आस्वाद आपण घेऊ शकतो. इकडे खूप छान प्रसाद खायला मिळतो. मला खूप आवडतो इकडे. प्रसादामध्ये इकडे जलेबी, डाल राईस, छास असं होतं आणि तुपातली जलेबी होती एकदम मस्त. आणि डाल राईस पण खूप गरम गरम होतं. डोंगराळ भाग आहे, मस्त वाटतं इकडे, तर तुम्ही नक्की विजिट करा. ग्रीनरी आहे, पाणीच पाणी आहे. तर प्रसन्न, सांग तुला की इकडे कसं वाटलं गगनगिरी महाराजांच्या मंदिरामध्ये? मला खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्नता वाटली. जसं की तुझ्या नावासारखी. माझ्या नावासारखी प्रसन्नता वाटली. तर तुझी आज ऑफर आल्यामुळे तू डायरेक्ट खोपोलीला दर्शनालाच आलेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग गाईज.